प्रथमतः या टुर्नामेंटचा विचार केला तर सर्व पदाधिकारी सर्व मान्यवरांचं खूप सदर्श स्वागत करतो, कारण की टुर्नामेंट भरणं एवढी सोपी गोष्ट नसते, कारण की सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन काही अडचणी निर्माण होत असतात, ते अडचणी दूर करून आपल्याला टुर्नामेंट यशस्वी करायचे असते. आणि पूर्णतः ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं तिथल्या मंडळाच्या अध्यक्षाचं पूर्ण जबाबदारी असेल, ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडतो तो म्हणजे अध्यक्ष. आणि ते पुन्हा एकदा मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, अशा टुर्नामेंट भराव्या. कारण की मगाशी तुम्ही मॅच बघितली, कारण की मगाशी तुम्ही 4-5 प्लेयरांना बोलवलं, वरती येऊन तुम्ही मार्गदर्शन करा, कारण की खेळाडूंना बोलता आलं पाहिजे. खेळाडू ज्या दिवशी बोलतो त्या दिवशी खेळायला शिकतो. आपण मॅच बघितली, प्रेक्षकांना मॅच समजली, मॅच वन साइड चालत होती, पण आम्हाला माहित होतं की आम्ही गाडी अशीच पिकवली नाही, आम्ही अनुभवी खेळाडू आहे, आम्ही शेवटपर्यंत बॉल मॅचला धरून ठेवतो, कारण की ही मॅच कशी बदलते. जर अमोलला एवढं टॅलेंट होतं, अमोलकडे चांगली फलंदाजी होती, जर त्याने विचार केला असता तर सिंगल डबलने रोटेटिंग केलं असतं, 1-2 धावा घेतलं असतं, मॅच नक्की जिंकवली असती. कारण की जी 4 ओव्हरमध्ये मॅच संपणार होती त्या मॅचला पुन्हा आम्ही डिफिकल्टी बदलून टाकलं, कारण की त्याच बॉलरला ज्या गोलंदाजांनी पहिल्या 2 षटकामध्ये 20-20 धावा दिल्या होत्या, त्याच गोलंदाजांनी शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा दिल्या. कारण की ही टॅलेंट होती. तुमच्याकडे जी जबाबदारी आहे, तुमच्याकडे जी ताकद आहे, तुमच्याकडे जे नेतृत्व आहे ते तुम्ही दाखवलं पाहिजे, तर ह्या क्रीडा रसिकांना दिसतं. आणि त्यात नंतर हे बालतज्ञ आहेत जे आता तुम्हाला बघतायत, ते तुमच्या नंतर निर्माण होणार आहेत. हे असंच खेळाडू आहे. मी पण आज तुम्हाला का सांगतो, आज मी तरी विजय गुरव बोलले की मी देवगड तालुक्यात अध्यक्ष, कारण की आतापर्यंत 40+ जेवढ्या मॅचेस झाल्या, जेवढे मॅचेस आहेत ते सर्व फायनल मी एकट्याने मारले, कारण की मी चॅलेंज देतो समोरच्याला. आणि काल मला निखिल बोलला की आपल्याला सेमीफायनल खेळायला दे, कारण की आपला आता वय नाही, कारण की मी पण आता 44 मध्ये आहे आणि एवढं तर आपलं धावणं पिणं होणार नाही, पण एक अनुभव आहे. अनुभव म्हणजे असल्यामुळे आपलं फिटनेस चांगला आहे, अजून पण क्रिकेट चांगला खेळतो. म्हणून सांगायचं खरं मित्रांनो, कुठेही 100 रन मारले म्हणून भारावून जाऊ नका. 100 रन चेस करणारे समोरचे फलंदाज असतात, आणि 100 रन चेस करत असताना जर तुम्ही 4 ओव्हरमध्ये जर चांगले स्कोअर बनवले असाल तर तुम्ही त्या 4 ओव्हरमध्ये पुढच्या सिंगल डबलने मॅच संपवली असती तर नक्कीच आज जी संघ होता गिरेवाडी तो नक्की जिंकला असता. कारण की त्यांना एक लक्षात आलं नाही की त्यांना मोठ्या शॉटने मॅच संपवली. म्हणून सांगतो, कधीतरी द्रविड बना. द्रविडमध्ये जे अनुभव आहे, अनुभवात जे काय निर्माण होतं ते निर्माण नक्कीच मिळेल. तुम्ही मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.